महाराज म्हणले भक्ता काय पाहिजे सांग। एक निष्ठ भक्तीने गुरुच्या चरणावर जर विश्वास असेल तर एवढ्या मोठ्या संकटाला गुरु धावत आले। भक्ताचा पूर्ण विश्वास पाहून प्रभू आले धावून। भक्ताचा पूर्ण विश्वास बघितले गुरु महाराज धावून आले आणि आल्यानंतर म्हणतात काय पाहिजे तुला? काय नाही महाराज, दररोज हे 9 लाख पीर पैगंबर सत्वाले, काय पाहिजे? इच्छा भोजन ये पाहिजे म्हणले। गवा जेवायला ताट पाट लोटा आणि एक कुराण, बाजूला काय पाहिजे? कुराण। 9 लाखाचा जोड बसवा म्हणले। महाराज म्हणले काय हरकत नाही, करून टाकू रे म्हणले, तू काय चिंता करू नको म्हणले। महाराजांनाच पुरी आणली, शिरा भाजी, एका मिनिटात मंडपाची उभारणी झाली। भव्य मंडप उभारला। त्यानं ताट लोटा हे जे म्हणले तिथं सगळं सोन्याचंच निर्माण केलं महाराजांनी। मोठमोठ्या वाट्या, कुराण बाजूला, मोठमोठे सगळे आलूची भाजी, शिरा पुरी हे केले स्वयंपाकाला। आणि आचार्य आमचेच लावले होते आपा, येईनच होते स्वयंपाक। त्याला सांगितले हे सगळं आपलं जेवाडायचं 9 लाख लोकायला। 9 लाख लोक जेवायला बसले। करताना केली आलूची भाजी, शिरा आणि पुरी, आणि बाजूला सर्व आपले सिद्धांत ठेवले। आणि जे जेवणारे होते 9 लाख पीर पैगंबर जे मुसलमान होते त्यांना मात्र त्यांच्या वाटीमध्ये मटण दिसू लागलं। त्यांना मटण आणि इकडे करणाऱ्याला आलूची भाजी, आपला स्वयंपाक दिसू लागला। कमाल झाली ना म्हणजे, एवढा मंडप आणि हे सोन्याचं ताट पाट हे कसं घडलं? सगळं जेवण करून हे पुन्हा म्हणाले, ते म्हणले बाबा दत्त दत्त म्हणलो की नाही मी, त्यांनाच केलं हे सगळं जोड म्हणले। माझ्याजवळ काय म्हणले गरीब माणसानं, मी तर तुम्हाला नको म्हणलो, फळं पिळं खा म्हणलो, एवढा जोड कसा बसला? आम्हाला तर वाटलं रे काहीच नाही। मग नतमस्तक झाले आणि मुसलमान 9 लाख पीर पैगंबर समुद्र खाड्या ओलांडून आपल्या मक्का मस्जिदीमध्ये परत गेले आणि तिथं नतमस्तक होऊन त्या अवघडनाथाला म्हणतात, धन्य ते तुझी भक्ती, धन्य ते तुझा तो देव। एक निष्ठ भक्ती करणार। आता एक संकट होय समजा आलेलं, असं केवढंही संकट येऊ द्या, शिष्यानं फक्त एक निष्ठ नामस्मरण करायला पाहिजे, असं कुठं झुकू नये। कुठं ढळू नये, कुठं चढू नये, वेळ आली म्हणून कुठं कोणत्या अनेक दैवताच्या ठिकाणी हात जोडून उभा टाकू नये। तुमचं कसं राहते, दत्तानं होता 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 एखादं संकट आलं रे, दुसरं एखादं बाणगुळ भेटते, ते म्हणते सतत दत्ताचं करायल्यामुळं सनी होय म्हणले तुझ्या। मग गणपतीचं घे, मारुतीचं घे, महादेवाचं घे, हे बिघडते मग पुन्हा, हे बाकीचं नाव घ्यायला पाहिजे। मात्र एकनिष्ठ भक्ती करणारा जर भक्त असेल, देवाला त्याचं संपूर्ण संकट सोसण्यासाठी त्याला देवाला सुद्धा जवळ यावं लागते। मात्र भक्त कसा पाहिजे? एकनिष्ठ नामधारक। नामधारक कसा पाहिजे? एकनिष्ठ। दुर्वास ऋषी होते आणि आंब ऋषी। दुर्वास ऋषी दत्त भक्त, आंब ऋषी विष्णू भक्त। आणि दुर्वास ऋषी काय केले, अचानक एकदा आंब ऋषीच्या आश्रमामध्ये आले। आणि आंब ऋषी काय होते, विष्णू भक्त असल्यामुळं एकादश होते। काय देवा, काय भाग्यवान मी म्हणले, तुम्ही इथं आलात म्हणले आमच्या आश्रमात, आश्रम पवित्र झाला म्हणले। आणि त्यातल्या त्यात बरेच जण येतात, मध्यंतरी येतात, मात्र आज एकादश आहे आणि तुम्ही एकादशीच्या निमित्तानं तुम्ही आलात, आश्रम पूर्ण पवित्र झाला देवा, आणि आमच्या सोबत तुम्हाला आज राहावं लागते। मग दुर्वास ऋषी म्हणजे काय हरकत नाही, राहतो गड्या। मग आता दुर्वास ऋषीला वाटलं आता जेवायचं होईल, आता एकादशीच्या दिवशी जेवण कसं होईल, उपासच काय नाही म्हणले, आज आता एकादशीचं व्रत असल्यामुळं आपण सगळे फराळच करायचं म्हणजे
उपास धरावं लागते म्हणले आपल्याला, आणि उद्या सोडावं लागते म्हणले द्वादशीला. सूर्य निघाल्यानंतर 1 घंट्यानं तवा होते पावन. बरोबर आहे की मर्दक मास्तर? थोडं लेट करावं लागते म्हणजे 1 तास. मग दुर्वास ऋषी आत्र ऋषीचा मुलगा असल्यामुळे त्याला म्हणला मी दत्तभक्त हो. दत्तभक्त हे उपवास करत नाहीत. उपवास करणं म्हणजे 1000 गाव जाळून भस्म केले त्याचं पाप लागते. हे दुर्वास ऋषी आंब ऋषीला सांगाल आहे. आणि ते विष्णू भक्त होता. 1 दिवसाचा उपवास किती गाव जाळून भस्म करायलाय? झोपेली काय? 1 दिवसाचा उपवास म्हणजे 1000 गाव, 1000 आणि संपूर्ण गाव जाळून भस्म केले त्याचं पाप तुमच्या माती लागते. 1 उपवास असं दुर्वास ऋषी म्हणालाय. आंब ऋषी काय म्हणते? नाही, आमचा नियम आहे. आणि अति उपासानं जठराग्नी जवळ जे कुंडलिनी आहे ते उलटी होते, सोयीशा आहे ते उलटी होते, आणि ती नरक खाते, आणि ब्रह्महत्येचं पातक लागते. त्यासाठी कळकळीने सांगालो की उपास करू नका. दुर्वास ऋषी असं सांगताना आंब ऋषी म्हणतात जाऊ द्या हो म्हणले, आजच्या दिवस तुम्ही आमच्या सोबत राहा आणि फळ म्हणून जेवण करा. दुर्वास ऋषी म्हणले काय हरकत नाही, करू म्हणले. मग आता तुझी इच्छाच आहे तर फळ खाऊ. फळ खाल्ले, रात्रभर झोपले, आणि सकाळी दिवस निघाला आंब ऋषी नामस्मरण करू लागले. असं